आपण पाहू शकाल दोन संघांमध्ये कडवी लढत पाहायला मिळते. सामना स्टार्ट होतोय. अनिकेत राऊत एक दानशूर व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून सातत्याने हाताळले गेले. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. एक लेजंड क्रिकेटर मेहमूद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू प्रेमित राऊत यांच्या हातामध्ये निघून जातोय. काय क्लास डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने, ही ताकद आहे या गोलंदाजाची. शॉर्ट रनअप आहे परंतु रनवे अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी केली जाते अफलातून या ठिकाणी आपण पाहू शकतात. चांगल्या प्रकारची गोलंदाजीचं पृथक्करण. पहिला चेंडू आणि निर्धावच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अनिकेत राऊत. पॉवर प्लेचं बंधन आहे. ऑन साईडला चेंडू निघून जातोय. सुंदर मात्र या ठिकाणी चेंडूला वळवलं गेलंय. एकदा वर्जित मेहमूद यांच्या माध्यमातून क्रितेश घरत पुढे सरसावत आहेत. हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मॅन फ्रॉम बिरवाडी विवेक पाटील यांच्याकडून सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहतो शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला. प्रवीण घरत यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. जॉईंट होत आहेत त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह मात्र स्पर्धा पाहत आहेत. शुभम पाध्ये मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. जरूर SP बॉईज संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय परंतु चांगल्या प्रकारचं कॉपरेट त्यांच्या स्पर्धेला नेहमीच असतं. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. एक या धावसंख्येवर दोन संघ आपण पाहू शकाल. फलंदाजी करणारा हा संघ आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी I11 बोळींज हा संघ मात्र या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. भरत लोहार जे लेजेंड क्रिकेटर पाहायला मिळतात त्यांचा संघ मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात. एका साईडला फलंदाज रहीम. ऑफ साईडला या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर इंटू द गॅप मध्ये खेळला गेला. सिलिम मिड ऑफ करून चेंडू मात्र या ठिकाणी अक्षय घरत त्याच्या हातामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज जर आपण पाहिला तर अनिकेत राऊत. सुंदर तंत्रशुद्ध गोलंदाजी ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजीमध्ये जसं तंत्रशुद्ध फटकेबाजी करावी लागते तसंच गोलंदाजांना सुद्धा मात्र अचूक टप्प्यावर भेदक मारा करावा लागतो आणि त्यासाठी मात्र सातत्य राखतोय. कारण म्हटलं जातं परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्या क्वालिटी दर्जाचे गोलंदाज कोण आहेत तर अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेहमूद या वेळेला यस बॅटला ब्रश करून चेंडू मात्र या वेळेला निघून जातोय. कडा घेतोय आणि फलंदाज मात्र मेहमूद यांची खेळी संपुष्टात येताना आपण पाहू शकाल. पहिला फलंदाज वन मॅन डाऊन. बॅक टू द डगआउट. टायगर ग्रुपची जगात हवान यांचा नाद नाही करायचा भावा. टायगर ग्रुपची जगात हवान यांचा नाद नाही करायचा भावा. थँक्यू. दोन चेंडूंचा एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या 2 धावा 1 गडी बाद. विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं या ठिकाणी आपण पाहतोय. PT पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. महेंद्रजी पाटील डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आज सूत्रसंचालनाची भूमिका मात्र त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळेल. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. 4 चेंडूचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. रमाकांत जाधव, पवन लोणकर, नितीश मितना, रमाकांत जाधव, शर्मिला सातवी मात्र या ठिकाणी जोडल्या गेल्यात. या युट्यूबच्या माध्यमातून शेहबाज शेख मात्र सांगतायत नाईस टुर्नामेंट, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मयूर पाटील मात्र या ठिकाणी दर्शवतात नाईस. अनिकेत राऊत पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. नवीन फलंदाज जर आपण पाहिले तर मिस्टर राज. या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. रॉकी ग्रुप चषकामध्ये काय कमालीचं प्रदर्शन केलं होतं याच राजने पाहायचं आहे कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी खेळी करेल. अप्रतिम. परंतु अनिकेत राऊत एक जबरदस्त गोलंदाज. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. अनबिलिव्हेबल डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलंय आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 2 धावा 5 चेंडूचा खेळ झालाय आणि PT पाटील सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी स्वागत सन्मान त्यांचा केला जातोय.
मोठा फटका ऑन साईडला, क्षेत्ररक्षक नाही आहे, दुरून मात्र या ठिकाणी चेस करावं लागेल. क्रितेश घरत नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. पहिलं षटक साम्राज्य प्रतिबिंब अधिराज्य गाजवलं अनिकेत राऊतने. क्लास गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये मात्र या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी व्हायला हवी होती, परंतु इथे मात्र जर आपण पाहिलं तर पॉवरफुल गोलंदाजी झाली. अटॅकिंग गोलंदाजी ज्याला म्हटली जाते. प्रेमित राऊत, पंकज पाटील पालन हे सर्व पालघरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एका साईडला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल का I11 बोलिंग संघाकडून. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021. थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 4 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. सर्व चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. खूप छान पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हे सातत्य खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. रहीम सारखा फलंदाज मात्र एका साईडला पाहायला मिळतोय, कारण या दोन्ही खेळाडूंकडे तेवढं कॅलिबर आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या मैदानात आपण पाहतो रोज काहीतरी आपल्याला जसं डिसिजन मेकिंग, निर्णय घेणं हे मात्र आपल्या हातामध्ये असतं. दिवस उजाडल्यानंतर काहीतरी निर्णय घ्यावा लागतो. आज मात्र या ठिकाणी काय करतील रहीम, कशा पद्धतीने फलंदाजी करतील. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने हा स्ट्रोक आहे आणि चेंडू मात्र इंटू द गॅप मध्ये 1 बाउन्स 4 रन्स. गुड शॉट, 4 धावा. साऱ्यांच्या एका हाकेला धावतो मर्द गडिया नवा. टायगर ग्रुपची जगात आव्हान यांचा नाद नाही करायचा भावा. टायगर ग्रुपची जगात आव्हान यांचा नाद नाही करायचा भावा. धावांची गती स्कोरबोर्डवर 8 धावा. रहीम एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत सुंदररित्या, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एक ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका होता. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला चेंडूचा टप्पा जर आपण पाहिला तर खूपच बाहेर होता आणि विरल नायर या ठिकाणी आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. श्रीकांत भोईर एका साईडला आपण पाहू शकाल. काही जबरदस्त क्राऊड वर्ग आपण पाहतो. डोंगरावरती जर आपण नजर मारली तर काय अप्रतिम नजारा पाहायला मिळतोय. खरोखरच या सर्व प्रेक्षक आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना मानाचा मुजरा असेल. महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेत. यावेळेला फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. धावांची गती 9 झालेली आहे. चेंडू जर आपण पाहिले तर 2 चेंडूचा एकत्रित खेळ पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा फलकावर आपण पाहू शकाल. अमोल पाटील मात्र या ठिकाणी सांगतायत मस्त आयोजन विराथन बॉयज यांच्या माध्यमातून. रुपेश मणिराम ठाकूर यांनी अनिकेत राऊतचं कौतुक केलंय. यावेळेला वाईटचा इशारा. पुन्हा एकदा धनंजय थोडीशी भरकटलेली लेंथ आणि लाईन पाहायला मिळते. ऑफस्टंपच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच करतायत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा. चेंडू फेकून झालेत. प्रितेश किने आमचे गुणलेखक या ठिकाणी दर्शवतायत की 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. पहिली फलंदाजी करतायत संघ आपल्याला पाहायला मिळतो I11 बोलिंग्स आणि 2 हात करतायत या ठिकाणी टायगर स्पोर्ट्स रोहिदास पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल. अप्रतिम सुरेख गुड डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने हलकासा स्विंग मिळाला, कारण घड्याळात आता वाजलेत तर जवळजवळ 4:30 वाजण्याच्या सुमारास आपल्याला पाहायला मिळतात. खेळपट्टी थोडीशी यावेळेला जरूर आपण पाहतो टणक नाहीये, कारण सूर्याची प्रखर किरणे मात्र 3 वाजेच्या अगोदर आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज धनंजय थोडासा अडथळा निर्माण होते. पंच विरल नायर वळतायत या ठिकाणी डेड बॉल घोषित करतायत, कारण एक एक सिग्नल मात्र पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 10 धावा. जतीन किनी मात्र मॅन्युअल स्कोरर पाहायला मिळतात. नितेश पाटील प्रोप्रायटर आहेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. यावेळेला ऑन साईडला सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी भिरकावून दिलं गेलंय जगदीश पाटील यांच्या स्वागतासाठी. 6 धावा. गुड शॉट. वाघावानी जव करतात एंट्री, वाघावानी जव करतात एंट्री, वैरी पळतो तवा. वाघावानी जव करतात एंट्री, वैरी पळतो तवा. टायगर ग्रुपची जगात आव्हान यांचा नाद नाही करायचा भावा. टायगर ग्रुपची जगात आव्हान यांचा नाद नाही करायचा भावा. थँक्यू. धावसंख्या 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड लागला आता. 3 एकंदरीत चेंडू जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ समाप्तीवर झालाय. गुड शॉट बाय रहीम.
स्विच हिट यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. धनंजयने मात्र इम्प्रूव्हमेंट केलं. आपल्या स्वतःला विचारलं एक चांगल्या प्रकारचे चेंडू मात्र फेकावे लागतील. हा चेंडू कन्वर्ट करावा लागेल. वैभव कांबळे मात्र या ठिकाणी जोडले गेलेत. अनिल मडवी, सुजित विरारकर, नवनाथ खंडागळे, प्रवीण घरत, साई कापते, राकेश पाटील, संदेश भोईर, सैबाज शेख, संदीप किनी. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अच्युबारी याच्या हातामध्ये. मात्र यावेळेला आपण पाहू शकाल झेल मात्र विसावला गेलाय स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. थँक्यू व्हेरी मच. निखिल घरत, संदीप किनी, अंकुश राऊत, मात्र या ठिकाणी रमाकांत जाधव, रुपेश मनीराम ठाकूर. थँक्यू. करता देव माझा पार्लेश्वर, हा नाव गावचा रक्षण करता देव माझा पार्लेश्वर. पार्लेश्वराची कृपा निरंतर रोहिदास पाटलावर, पार्लेश्वराची कृपा निरंतर रोहिदास पाटलावर. दोन षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 8च्या सरासरीने 16 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. खूप छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा रंगते. प्रवीण घरत मात्र खूप छान आयोजन केले गेलंय. मात्र या ठिकाणी कौतुकास्पद आयोजन. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021चा हा शानदार सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतो. आलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी विनंती करेन जगदीश प्रभाकर पाटील, टेंबे खोडावे अर्थात जग्गू यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज हेमंत कोळी मात्र या ठिकाणी जरूर जॉईंट होत आहेत. पुंडलिक किनी, सुमित तुंबडा, भरत दहाडे. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतो. चेंडू मात्र यावेळेला तेज तर्रार होता. व्यवस्थित मात्र समजला जरूर नाही. लेग बाईचा इशारा विरल नायर यांच्याकडून पाहायला मिळतोय. थोडंसं त्या ठिकाणी स्लिप होत आहेत. प्रेमित राऊत व्यवस्थित होतील यात काही शंका नाहीये. कारण इथेच मात्र याच मैदानात पहिल्या दिवसामध्ये निशांत त्यांना खूप मोठ्या प्रकारचा चेंडू आदळला डोळ्यावर. मात्र ते आता सावरलेत त्या दुखापतीपासून. तदनंतर आपण पाहिलं असेल कालच्या दिवसामध्ये परवाच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला अमित हा मात्र उमेळमान संघाचा होता. त्याला सुद्धा इंजुरी झाली. पुन्हा एकदा गोलंदाज महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर. ही ताकद आहे पंकज पाटील पालन यांची आपल्याला पाहायला मिळते. धीरज घरत थँक्यू व्हेरी मच. एक चांगलं मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीचं पृथक्करण हाय आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. तेवढाच तेज तर्रार खांद्याच्या जोरावर एफर्ट गोलंदाजी केली जाते. सुपर डिलिव्हरी यावेळेला पाहिलं खूपच बाहेर असल्या कारणानं मात्र विरल नायर वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 18 रन्स 18 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2. तिसरा षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. अमोल पाटील थँक्यू व्हेरी मच. आपण सुद्धा मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. दीपक वैती मात्र त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद. यावेळेला ऑन साईडला राज गोटनकर ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6 धावा. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. तर या षटकाराच्या मदतीने आई 11 बोळीन संघ जाऊन पोहोचते फलकावर. 24 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते 3. पॅडवर चेंडू होता आणि मनगटाच्या सायाने मात्र या ठिकाणी चेंडूला वळवलं गेलं. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या भेटीसाठी. 4 धावा. गुड शॉट बाय राज. आमचा शरद दादा, दादा आमचा शरद दादा जीवला सर्वात. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 28 धावा 28 रन. राज मी म्हटलं होतं कॅलिबर खेळाडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. सर्व खेळाडू समालोचक आणि प्रेक्षकांना आज दिवसाचं खूप खूप शुभेच्छा. यावेळेला पुन्हा एकदा मात्र हवाई सफर होईल का पाहायचं. यावेळेला मात्र चेंडूला फेकून दिले डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावा. क्या बात आहे राज गोटनकर. सुपर बॅटिंग. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा. थँक्यू. धावसंख्या 34 रन 34 धावा. जय भोईर जोडले गेले. थँक्यू व्हेरी मच. हेमंत कोळी, सोनू बत्रा, भरत दहाडे. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला आपण पाहतोय पंकज
पालन यांना मात्र या वेळेला खूपच महागडे षटक, 6 धावा. म्हणूनच मी या खेळाडूचा उल्लेख केला होता. ज्या वेळेला मात्र फलंदाजीला आला, रॉकी ग्रुप चषकामध्ये अफलातून फलंदाजी केली होती. तोच खेळाडू सातत्य राखतोय. 6 धावा, धावसंख्या 40. कारणे गावाची माऊली कृपेची सावली, कारणे गावाची माऊली कृपेची सावली, सत्वरी धावली आई सत्वरी धावांची गती जर आपण पाहिली, सत्वरी धावली सहल तशी होईल लाखावली. थँक्यू. कृपया करून स्वयंसेवकांना विनंती करेन, आपण त्या चिअर्स मॅनला मात्र बाहेर काढा. शुभम पाध्ये यांच्याकडून मात्र आपण पाहतोय, जर 10 रनच्या आतमध्ये हे षटक आलं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज SP बॉईजचे प्रोप्रायटर अप्रतिम आपण पाहतो. वेद पाटील, थँक्यू व्हेरी मच. तदनंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मात्र लाईव्ह पाहत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय गरत, मॅन फ्रॉम काटाळे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट्सचा मात्र या ठिकाणी एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 40 धावा. स्मित तुंबडा, थँक्यू व्हेरी मच. अमोल पाटील यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. कुणाल भुईर या ठिकाणी जोडले गेले. धनु पाटील, मयूर पाटील, योगेश पाटील, सूरज नाम, शर्मिला सातवी, या सर्वांचा आम्ही धन्यवाद. रोहित दादा अदलिंगे या ठिकाणी मात्र जॉईन झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. एक चांगलं क्रिकेट, चांगलं मात्र मैदान या ठिकाणी, आणि या मैदानाशी जोडलेलं नातं प्रेक्षकांचं मात्र अफलातून पाहायला मिळतं. खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपण पाहू शकाल. कृपया करून महिला कक्षांमध्ये महिलांना बसण्यासाठी जागा द्या, ही नम्र विनंती असेल. आमदार चषक बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. जयेश रावरे यांना बीट करून चेंडू निघून जातोय. ऍज अ बुलेट प्रमाणे, ऍज अ स्विफ्ट, ऍज अन एरो, बाणासारखा वेगवान, 4 धावा. गावाचे डोंगराला आगरी कोल्यांची नवलाई, थँक्यू. राज कोटणकर नावाचं वादळ घोंगावलंय. 44 धावा फलकावर. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी, आणि खास करून या ठिकाणी आपण पाहतो जतीन किनी, नितेश पाटील यांच्या स्वागतासाठी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये चेंडू येतोय. सुपर बॅटिंग या ठिकाणी राजच्या बॅटमधून मात्र सैराट आलाय. 4 धावा येत आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 48 धावा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. प्रेमित राऊत मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत काहीतरी कान मंत्र देताना. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड, या सर्व काही गोष्टी मेंटेन करताना या ठिकाणी आर्थिक सहाय्य इंदिरा तुकाराम घरत मॅडम 1000 रुपये, ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी पाहायला मिळतात. सरिता रमेश घरत 2000 रुपये हे आर्थिक सहाय्य मात्र त्यांच्याकडून लाभलंय. विला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. पायाचा अक्षय घरत मात्र एक हर उन्नरी खेळाडू, परंतु तिथपर्यंत पोहोचत नाहीये. आणि 2 धावा, आणि 2 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय. 50 धावा पाहायला मिळतात त्या i11 बोळिंज या संघाच्या. काय राजने मात्र फलंदाजी केले. सुपर बॅटिंग या ठिकाणी, आत्मविश्वास सहित मात्र या ठिकाणी फलंदाजी करताना जवळजवळ 34 धावा 10 चेंडूमध्ये 340च्या स्ट्राईक रेटने. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो, तर जबाबदारी, आणि ती जबाबदारीचं टॉनिक प्यालाय राज गोटणकर. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम, गुड डिलिव्हरी. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, पंच मात्र यावेळेला सहमत नाहीयेत. विरल नायर. धावांची गती जर आपण पाहिली तर 50 धावा झालेल्या आहेत. चेंडू फेकून झालेत. प्रितेश किनी दर्शवत आहेत 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50. कारण क्रिकेटच्या मैदानात मात्र कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानात तुम्हाला टॅलेंट दाखवावंच लागतं, आणि तुमचं टॅलेंट हे कधीच लपत नसतं. हा मात्र ही अपॉर्च्युनिटी असते. आयुष्याचा सोपा मंत्र काय आहे, मी हे करू शकतो, मी हे करणारच. अप्रतिम, नाईस, लवली डिलिव्हरी. एंड ऑफ द ओव्हर. आणि 10 रन ॲक्युरेट दिलेले आहेत. अन्यथा शुभम पाध्ये SP बॉयचे प्रोप्रायटर यांच्याकडून आले असते, 10च्या आतमध्ये दिलेले नाही आहेत. 10 रन मात्र ॲक्युरेट दिले गेलेत. परंतु अक्षय गरजचं मी कौतुक करेन, त्यांनी कमबॅक केलं. जरी 2 चौकार आले
तदनंतर स्वतःला सिद्ध केलं की मी एक चांगला क्वालिटी दर्जाचा गोलंदाज आहे आणि ते मात्र करत असताना आपण पाहतोय धावसंख्या 50-51 धावांचं लक्ष असेल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं चौथं एकंदरीत अक्षय घरत याने चांगल्या प्रकारचं हाताळलं. 2 चेंडू डॉट जरूर आले, 3 चेंडू डॉट आले, 3 चेंडूमध्ये 10 धावा दिल्या. 23 धावा पंकज पाटील यांनी मात्र खर्च केल्या. महागडे ठरले गेले आजच्या दिवसामध्ये. तर प्रतीक चिपाट यांच्याकडून मात्र गुड क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतं. मनीष गरज सुद्धा जॉईन झाले तर त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. प्रणित पाटील, आकाश मलपोटे, पुन्हा एकदा मात्र आपण पाहतो विकी पाटील, माय फेवरेट प्लेयर राज या ठिकाणी मात्र जरूर कमेंट करतायत. अनिल मडवी यांच्याकडून सुद्धा नाईस फलंदाजी, सुंदर मात्र कमेंट आपल्याला पाहायला मिळतं. पाटील नेटवर्कचा ब्रँड आता मात्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये झळकताना पाहायला मिळतोय. 24 चेंडू 51 धावा, 24 बॉल्स रिमेनिंग अँड 51 रन्स रिक्वायर्ड टू विन. तत्पूर्वी मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होईल. तत्पूर्वी या ठिकाणी आम्ही इथेच थांबतोय. देऊया डीजेला संधी सुभाषजी कदम यांना आणि तदनंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021. थँक्यू. कृपेची सावली आई भक्तांना पावली. काले गावाची माऊली कृपेची सावली, काले गावाची माऊली कृपेची सावली. सर्व खेळाडूंसाठी प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. 51 धावांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि अत्यंत सुंदर असा मॅच आपण या ठिकाणी बघतो आहे. बहुजन विकास आघाडी विरातन प्रेझेंट आमदार चषक 2021. अल्पेश भोईर, योगेश गरत, रोहिदासजी पाटील, ज्ञानेश्वर केडी, शरदजी गरत, आशिषजी भोईर यांच्या माध्यमातून अत्यंत सुंदर अशी स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. हळूहळू आपण ग्रँड फिनालेच्या दिशेने जातोय. जास्त वेळ मैदानात जाणार नाही याची काळजी घ्या. 24 तारखेला तपस्या चषकाला सुरुवात होईल. अत्यंत सुंदर अशी स्पर्धा आहे विजयजी घरत यांच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या दिवशी 25 तारखेला आपण ओपनचा लॉस टाकलेला आहे. ज्यांना कोणाला या स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे त्यांनी निश्चितच या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. नवले चषक 2021 वर्ष पहिलं आहे. ही स्पर्धा 13 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात होते आहे. 50,000 रुपये या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. पवनसूत नवली मैदान आंबेडकर नगरमध्ये ही स्पर्धा पालघर पूर्वमध्ये होणार आहे. मैदानात जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. त्याचबरोबर मोफत चषक सुरू झालेला आहे. आजपासून त्याचा शुभारंभ झालेला आहे. लाख मोलाची स्पर्धा आपण बघतोय. आमदार चषकाचा विचार केला तर आजचा दिवस प्रचंड गर्दी या ठिकाणी आपण बघतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, स्वतःला प्रसिद्ध होण्याची नामीसद्दी, बॅट आणि बॉल मधली जुगलबंदी, सर्वोत्तम अंपायरिंग, बहुजन विकास आघाडीचं दर्जेदार आयोजन, प्रमोद प्रशांतचं ओघवत्या शब्दातलं समालोचन, पाटील नेटवर्क अप्रतिम थेट प्रक्षेपण, आमदार चषक 2021चा अद्भुत सोहळा पाहूया. याची देही याची डोळा. तमाम प्रेक्षकांचं मी प्रशांत दोडे पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे. आणि प्रचंड गर्दीत सुरू असलेला एक जबरदस्त असा मॅच टायगर स्पोर्टचा संघ मैदानात निश्चितच आपण बघतोय. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आई 11 बोळींचा संघ आहे. दोन्ही मातब्बर संघ आहे. पहिल्या सामन्यामध्ये टायगर संघाने जी जबरदस्त कामगिरी केली ती देखील बघण्यासारखी आहे. बॉलची गरज मैदानामध्ये आहे. एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण पुढे जाऊया. पुन्हा एकदा मॅचचा दुसरा पडाव कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणारे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव. दुसरा पडाव देखील अतिशय महत्वाचा असणार आहे. डीजे ऑपरेटर या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्याबरोबर जोडले जातात. एक गाणं घेतोय, ब्रेक घेतोय आणि परत येतोय. असं गेलो आणि असं आलो. वाघावानी जव करतात एंट्री, वाघावानी जव करतात एंट्री, वैरी पळतो तवा, वाघावानी जव करतात एंट्री, वैरी पळतो तवा. टायगर ग्रुपची Thank you, DJ. यांचा नाद नाही करायचा. मैदानामध्ये जे डान्सर आहेत त्यांना थोडंसं बाहेर घ्या. सगळ्यांचीच हवा झाली आहे. या स्पर्धेची सुद्धा हवा झालेली आहे. प्रेक्षक सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. आता 11 स्टँडमध्ये थोडासा आवाज यायला सुरुवात झालेली आहे. स्टँड आपण खूप चांगले बघतोय. गोलंदाजी मार्कवरती रहीम तयार आहे आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकण्यासाठी.
आपल्या चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा वरती येतोय आणि धीम्या गतीचा चेंडू होता, फारसा वेग नाहीये रहीमीकडे. सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं आमदार चषक 2021. अरशद बारी और गौतम दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए तैयार है. रन संख्या 1 रन अरशद बारी का खाता खुलता हुआ. पिछले मैच में गौतम ने बहुत ही जबरदस्त पारी खेली है. इस बार खूबसूरती के साथ डीप स्ट्राइक कवर की तरफ गेंद को खेलते हुए शानदार शॉट है. 1 रन मुकम्मल किया और गेंद बॉडी लाइन के बाहर जाती हुई. खराब फील्डिंग का फायदा मिलेगा. करारा प्रहार, जोरदार वार, वार पे वार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. शुक्रिया डीजे. क्लासिकल कवर ड्राइव गौतम आखिर की तरफ से चौके के साथ इरादे को स्पष्ट किया है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. रहीम गेंदबाजी करेंगे. रन संख्या 5 रन बगैर किसी नुकसान में. फील्डिंग की अगर बात करें तो फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करना चाहते हैं विकेट कीपर. टाइगर स्पोर्ट 5 रन बगैर किसी नुकसान के. एक तरफ अगर देखें तो अरशद बारी 1 पर खेल रहे, गौतम 4 पर खेलते हुए इस चौके की मदद से अपने इरादे को स्पष्ट करते हुए एक जबरदस्त माहौल यहां बना हुआ है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. कॉम्बॉक्स इनसे गेंदबाजी कर रहे हैं. इस बार आड़े बल्ले से ऑनसर की तरफ खेलते हुए गैप में खेले गेंद तेजी के साथ मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए वापस आ रहे हैं. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए डगआउट में तालियां बज रही है. सुंदर, बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर होती हुई हिरन की दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. टाइगर स्पोर्ट की अगर बात करें तो दोनों जो टाइगर, दोनों शेर है मैदान के अंदर दहाड़ रहे हैं. रोहिदास जी बहुत खुश है जैसे कि ये खेल हो रहा है. पिछला मैच यादगार शानदार रहा है. गौतम 6 पर बल्लेबाजी कर. रहीम की बात करें तो फिलहाल अभी तक इन्होंने 7 रन खर्च किए हैं. काफी सारे दर्शक इस मैच का मजा उठाते हुए. और क्या माहौल, क्या नजारा, क्या दृश्य बना हुआ है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. इस बार टप्पा खाने के बाद उछाल नहीं था, घूमकर ऑनसर की तरफ खेलना चाहते थे पर थोड़ी सी गेंद जो है धीमी रफ्तार के साथ आई. लेग बाय का इशारा हो तमाम पर की तरफ से. रन संख्या कुल मिलाकर अब बढ़ती भी 8 रन बगैर किसी नुकसान के. बहुत ही जबरदस्त मैच, बहुत ही शानदार मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. काफी संख्या में दर्शक मौजूद. दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है. 1,39,713 लोगों ने आज ये मुकाबला देखा है, टूर्नामेंट देखा है. अब हमें गेंद इस टाइम शौक है. आड़े बल्ले से खेलने की कोशिश, कमर की तरफ खिलाड़ी मौजूद है. शानदार कैच भरत लोहार की तरफ से. विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ, गॉन सफलता मिली. सत्वरी धावली सरळ कशी भोईरला पावली. सत्वरी धावली सरळ कशी भोईरला पावली. सत्वरी धावली सरळ कशी भोईरला पावली. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. टायगर स्पोर्ट 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात गौतम कीर्तसावरती क्रितेश नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. रहीमचं मात्र हे षटक आतापर्यंत त्याने ज्या धावा दिल्या आहेत 8 धावा त्याने खर्च केले. थर्ड बॅन, त्यानंतर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला, त्यानंतर एक मिड ऑफ आहे. गौतम आखरी मात्र जबरदस्त फलंदाजी करतो आहे. रहीमचं हे अतिशय महत्वाचं षटक आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक दायऱ्यामध्ये यावेळेला चांगला फटका खेळलाय. मात्र क्षेत्ररक्षक आहे जिथे मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही, एकच धाव मिळते. मिसफील्ड झाला होता, त्याचा फायदा घेता येत नाहीये. एकेरी धाब्याने आता धावसंख्या पोहोचली 9 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धावपलका धाबा आहेत. एकूण 51 धाबांचा पाठलाग करत असताना 9 धाबा, 18 चेंडू आणि 42 धाबांची आवश्यकता. समीकरण बनलेलं आहे. आमदार चषक 2021 मध्ये ब्रेक येतो. ब्रेक नंतर परत येऊया. असा गेलो आणि असा आलो. सांग भलं ग माऊले, सांग भलं ग, सांग भलं ग माऊले, सांग भलं ग, सांग भलं ग. भोल्या भक्ताला भक्ताला आई देई ग Thank you, दैवाला. भोल्या भक्ताला
गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आए हैं। गणेश गेंदबाजी करेंगे। पहले ओवर का खेल समाप्त, रन संख्या 9 रन 1 विकेट के नुकसान पर। 3 षटकार 3 चौकार शुभमजी पाध्ये यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। शुभम पाध्ये ज्या ज्या वेळेला येतात तेव्हा शेअर मार्केट थोडं वरती गेलेलं असतं। आता बघा 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडनं लावण्यात आलेलं आहे। कलाकारांचं नेहमीच कौतुक ते करत असतात। टायगर स्पोर्ट 9 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात 51 धावांचा पाठलाग करत असताना आता धावफलकात धाबा त्या 9, 18 चेंडू आणि 42 धावांचं समीकरण बनलंय। गोलंदाजी मार्कवरती गणेश सज्ज होतोय। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू खूप वरती गेलाय। भरत लोहार यांनी सांगितलं की हा माझा कॅच आहे, पकडलाय। खूप चांगलं या ठिकाणी तंत्र आणि मागच्या मॅचचा हिरो या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलियन जातोय। गौतमची महत्वपूर्ण विकेट मिळते। गणेशची सुरुवात छान होते। सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग आई माझी दुनियानं बसली ना। थैंक यू डीजे। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं आमदार चषक 2021 का क्रिकेट का घमासान। इस मैच की बात करें, इस पड़ाव की बात करें तो इस पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगाएंगे जी जान। रन संख्या 9 रन 2 विकेट के नुकसान पर। हर्षद बारी और गौतम आकरे बैक टू द पैवेलियन। गणेश का श्री गणेशा बहुत अच्छा होता हुआ। रिक्वायर्ड रन रेट देखिए 14.82 का है, टारगेट 51 का है। करंट रन रेट थोड़ा सा नीचे, एक बार फिर 8 के आसपास मंडराता हुआ। जयेश जो जिन्होंने पिछले मैच में इतनी शानदार पारी अंडर प्रेशर खेली थी, वही खिलाड़ी मैदान के अंदर है। प्रतियोगिता को खूबसूरत बनाने का काम बिल्कुल बहुत सारे हमारे जो बहुजन विकास आघाड़ी के कार्यकर्ता कर रहे हैं, मेहनत कर रहे हैं, मशक्कत कर रहे हैं। उनकी मेहनत जो कि रंग लाती भी। टाइगर स्पोर्ट 9 रन 2 विकेट के नुकसान पर। समय ज्यादा नहीं जाना चाहिए। ये ड्रोन भी धीरे धीरे आकाश की तरफ जा रहा है। एक बलून को मैं देख रहा हूं आकाश की तरफ। गेंदबाजी करने के लिए गणेश टाइगर एंड पर बल्लेबाज कृतिश घरत जबरदस्त खिलाड़ी है, क्षमता वाली खिलाड़ी है, प्रतिभाशाली खिलाड़ी है। कॉम्पैक्शन से गेंदबाजी करने के लिए गणेश तैयार। अपने के बाहर सुंदर तरीके से डीप स्ट्राइक पर बॉडी लाइन की तरफ खेलते हुए 1 रन मुकम्मल किया। दूसरे के लिए क्या वापस आएंगे देखने वाली बात है। गेट बॉडी लाइन के बाहर जाते भी 4 रनों के लिए। कृतेश घरत का यह खूबसूरत शॉट है। मारलाय चौकार, मारलाय षटकार। शुक्रिया डीजे। रन संख्या 13 रन 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। 16 गेंदों का खेल से 38 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सेटमैन पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, कवर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद। इस बार अच्छी गेंद वाइड यॉर्कर डालते हुए सुंदर गेंदबाजी का नजारा, ये इनकी ताकत है। बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। टिप्पा देखिए एक बार फिर 2 मीटर के अंदर और शरीर से दूर रखने की कोशिश। रन संख्या देखिए तो रन संख्या कुल मिलाकर 13 रन 2 विकेट के नुकसान पर। 51 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार ऑफ टॉप के बाहर गेंद थी, कवर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन जरूर मुकम्मल के दूसरे के लिए वापस आएंगे। और इतनी अच्छी फील्डिंग नहीं हुई है तो क्या तीसरे के लिए वापस जाएंगे? तीसरे के लिए वापस जाना चाहते हैं। थ्रो आ रहा है, तब तक दोनों बल्लेबाजों ने 3 रन मुकम्मल किए हैं। तालियां बज रही है। बहुत ही अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है। लेकिन वो टैलेंट कब देखा जाता है? दबाव में देखा जाता है। 14 गेंदें और जीतने के लिए 35 रनों की जरूरत है। फिलहाल बीच मैदान पर फासला बना हुआ है। विराटन के ऐतिहासिक मैदान पर एक बहुत ही जबरदस्त मुकाबला चल रहा है। दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है और क्या माहौल बना हुआ है। खास करके पहाड़ की तरफ मैं देख रहा हूं तो चारों ओर दर्शक ही दर्शक देख रहा हूं। जयेश बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी, कृत्य 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। बहुजन विकास आघाड़ी की तरफ से एक अच्छा टूर्नामेंट आपके लिए इस सीजन का आमदार चषक 2021 का एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला चल रहा है। गेंदबाजी करने के लिए गणेश तैयार है अगली गेंद के साथ। ऑफ टॉप के बाहर गेंद थी, डीप स्टक कवर की तरफ खेलते हुए खिलाड़ी मौजूद है। सुंदर फील्डिंग राज गोटनकर। तालियां बज रही है मैदान के अंदर। फील्डिंग का स्तर थोड़ा सा बेहतर होता बहुत मजा आ रहा है। 17 रन 2 विकेट का नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है। 13 गेंदों का खेल से 34 रनों की जरूरत है। इस ओवर में बांध कर रखा है, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। सही ठिकाने में गेंदबाजी करते हुए गेंदबाज एक फ्लाइंग स्लिप के साथ पॉइंट को रखा हुआ है। कवर पॉइंट का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, एक्स्ट्रा कवर दायरे के अंदर लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर है।
ऑप्टन के बाहर गेंद थी, पॉइंट के ऊपर से खेलते हुए आउटफील्ड बहुत तेज है, नहीं रुकने वाली है। 4 रन मिलेंगे, वार पे वार जोरदार प्रहार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। जळगाव जिल्ह्यात टायगर ग्रुपची शानच आहे दमदार. पाचोरा तालुका सारा डरतो, पाचोरा तालुका सारा डरतो, आवाज होतो चवा. शुक्रिया डीजे। रन संख्या 21 रन, 2 विकेट के नुकसान पर। टायगर ग्रुपची जगात हवा नाही यांचा नाद. आमदार चषक जिंकण्याची झाली तयारी, पाहूया कोण पडते कोणाबरोबरी। 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। करंट रन रेटचा विचार केला तर आता 10.5 आहे। रिक्वायर्ड रन रेट जर बघितलं तर थोडासा आणखी वरती आहे। खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये बघायला मिळतंय। एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं, रिक्वायर्ड रन रेट 15 पर्यंत गेलाय। टार्गेटचा विचार केला तर 51 धावांच्या आवश्यक, 12 चेंडू 30 धावांचं समीकरण आहे। या सामन्यात काही होऊ शकतो अशा प्रकारचा सामना। 12 चेंडू 30 धावा। टायगर स्पोर्टचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये ज्यावेळेस सुमित ढेकळेच्या विरुद्ध खेळत असताना जे पहिल्या षटकातले खूप चांगली फलंदाजी गौतम आखरेने केली, त्याचा फायदा झाला होता। आता ही जबाबदारी क्रितेशच्या खांद्यावरती आहे। दुसऱ्या बाजूला गोलंदाजाने या ठिकाणी जान टाकावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल। गोलंदाजीमध्ये बदल झालाय। सोनू अप्रतिम गोलंदाजी करतो। डावखुरा फलंदाज जयेशनं मगाशी प्रतिभा किती आहे, टॅलेंट किती आहे ते दाखवून दिलंय। सेट बैट पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है, किस्टा कवर की तरफ खिलाड़ी, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन मिडल की तरफ खिलाड़ी मौजूद है। मैदान के अंदर फील्डिंग की सजावट में थोड़ा सा बदलाव भरत लोहार करना चाहते हैं, जो लीजेंड खिलाड़ी है। ऑन साइड की तरफ देखिए तो फाइन लेग का खिलाड़ी दायरे के अंदर, मिड विकेट का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ है, लॉन्ग ऑन का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है। दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है ये। इस बार उड़ाया आसमान की तरफ तारामंडल में, पक्का पक्का पक्का, ये लगा छक्का। जब जब मिलेगा बल्लेबाज को मौका तब तब आएगा बड़ा छक्का। वाघावानी जवळ करतात एंट्री, वाघावानी जवळ शुक्रिया डीजे। बहुत ही जबरदस्त स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खेलते हुए हुक का अच्छा शॉट, डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ खेलते हुए शानदार शॉट बल्लेबाज की तरफ से। रन संख्या 27 रन, 2 विकेट के नुकसान पर। 11 गेंदों का खेल से 24 रनों की जरूरत है। स्वागत देखिए क्या हुआ है गेंदबाज का, स्वैग से करेंगे स्वागत, छक्के के साथ स्वागत होता हुआ। अब आएगा मजा। दूसरी तरफ से जवाब देने की कोशिश गेंदबाज भी करेंगे। कॉम्पॉक्सन से गेंदबाजी कर रहे हैं। इस बार सीधे बल्ले से, वाह भाई वाह। ये ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। शुक्रिया डीजे। मैदान के अंदर टाइगर स्पोर्ट के जो शेर है वो दहाड़ रहे हैं। उस शेर का नाम है जयेश। एक बार फिर ये शॉट देखिए, एक बार देखिए, बार बार देखिए, 1000 बार देखिए, मैग्निफिसेंट स्ट्रोक। अगर और एक बड़ा शॉट आएगा तो बिल्कुल इस वक्त शुभम पांडे इनकी तरफ से 1000 का इनाम है। लगातार 3 छक्कों के लिए 33 रन, 2 विकेट के नुकसान पर। 10 गेंदों का खेल से 18 रनों की जरूरत है। सूरज के लिए वापस आने के लिए वक्त बिल्कुल लगता है, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है, लेकिन क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता है। इस बार हवा में खेलते हुए तीसरा छक्का, शुभम पांडे इनकी तरफ से 1000 का इनाम, पैसा वसूल बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। पाचोरा तालुका सारा डरतो, पाचोरा तालुका सारा डरतो, आवाज होतो चवा. पाचोरा तालुका सारा डरतो, आवाज थैंक यू डीजे। टायगर ग्रुपची जगात हवा नाही यांचा नाद नाही करायचा। बिल्कुल टाइगर की हवा है, टाइगर के शेर दहाड़ रहे हैं। 3 लगातार छक्के आने के बाद खेल में बदलाव होता हुआ 9 गेंदों का खेल, और अभी देखिए तो 4 गेंदों में 19 रन बनाए हैं जहांबाज खिलाड़ी जयेश ने। ये एक बार फिर अगर देखें, शुभम पांडे इनकी तरफ से और 2 छक्के आते तो 1000 का इनाम है बल्लेबाज के लिए। 39 2 विकेट के नुकसान पर। 9 गेंदों का खेल से 12 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। दबाव रहेगा सोनू के ऊपर। बल्लेबाज जबरदस्त फॉर्म में लग रहे हैं इस वक्त। ये मिस्टाइम शो के हवा में गेंद है, गेंद के नीचे विकेट कीपर है, ये कैच। जयेश बैक टू द पेविलियन, मैच ऑन है टीवी ऑन के। 39 2 विकेट के नुकसान पर खेल का रंग एक बार फिर बदला है। कभी इधर कभी उधर वाला मैच है। क्या कहानी चल रही है, शानदार मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ, रोचक मैच चल रहा है। एक बार फिर गाने के साथ वापस आएंगे।
शुक्रिया डीजे। ये विकेट अगर देखें तो बहुत ही इंपॉर्टेंट था, बहुत अच्छी गेंद, पटकी भी गेंद थी, उसके ऊपर खूबसूरती के साथ हुक का शॉट खेला था। 19 रनों की जबरदस्त पारी, लगातार 3 छक्के जड़े थे बल्लेबाज जयेश ने। कृतिश ऑन स्ट्राइक, एक बार फिर स्ट्राइकर की तरफ है, नॉन स्ट्राइकर की तरफ नए बल्लेबाज पहुंच चुके हैं। 8 गेंदों का खेल से 12 रनों की जरूरत है। सोनू गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार ऑफ टॉप के बाहर गेंद है, कवर पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद, क्या ये कैच हो जाएगा? बिल्कुल कैच है। सोनू ने इस मैच में जान डाली है, 2 बड़े शिकार करते हुए मैच में कमबैक करने का मौका मिलेगा। वापसी का बिगुल यहां बजाते हुए मैग्निफिसेंट बॉलिंग। शुक्रिया डीजे। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं आमदार चषक 2021 का घमासान। बीच मैदान पर एक बार फिर रोमांच बरकरार है। 7 गेंदों का खेल से 12 रनों की जरूरत है। क्या कहानी चल रही है, क्या ये मुकाबला चल रहा है? एक बार फिर अगर देखें तो काफी संख्या में दर्शक है, इनके लिए पैसा वसूल मुकाबला चल रहा है। धीरे धीरे इस टूर्नामेंट की जो दिलचस्पी वो बढ़ रही है, दिलचस्पी बढ़ रहा है, रोमांच बढ़ गए, दर्शक काफी। बहुजन विकास आघाड़ी विराथन के शानदार आयोजन से सबके लिए यादगार साबित हो रही है आमदार चषक 2000 की ये खूबसूरत ट्रॉफी। क्या कमाल का टूर्नामेंट है। 1,39,000 दर्शकों ने आज का मैच देखा है। लगातार अगर देखें तो ये आंकड़े बदलते जा रहे हैं। पाटिल नेटवर्क के बाद आंकड़ा 1,42,960 तक चला गया है। मजा आएगा। ये आखिरी गेंद एक बार फिर विशेष है, आखिरी गेंद शेष सबके लिए होगी विशेष। विशेष है, हवा में गेंद है, लीडिंग एज लगा है, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं। सुंदर गेंदबाजी सोनू द्वारा। 3 लगातार छक्के आने के बाद 2 विकेट लिए हैं। एक बार फिर देखें तो ये मैच इंटरेस्टिंग बनता है। 6 गेंदों का खेल से 10 रनों की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है। I11 बोलीज और दूसरी तरफ से टाइगर स्पोर्ट है। दोनों के पास मौका है ये मुकाबला जीतने के लिए, लेकिन पैसा वसूल मुकाबला चल रहा है। 41 विकेट के नुकसान पर वापस आएंगे ब्रेक के साथ। भाऊ पाटील, शुक्रिया। सुभाष जी बहुत अच्छे मीठे गाने बजा रहे हैं, इन्होंने भी आपका दिल बहलाया है। एक तरफ अगर देखें तो 6 गेंदों का खेल से 10 रनों की जरूरत है। लीजेंड खिलाड़ी गेंदबाजी करने के लिए भरत लोहार, मैच लिस्ट के लिए बहुत बड़ा योगदान, क्रिकेट के लिए बहुत बड़ा योगदान, एक आइडल खिलाड़ी है। स्ट्राइकर इनकी तरफ अगर देखें तो बल्लेबाजी करने के लिए आए हैं अनिकेत रावत। नॉन स्ट्राइकर इनकी तरफ बल्लेबाज की बात करें तो ये भी बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी रहेंगे। फ्लाइंग स्वीप की तरफ खिलाड़ी, पॉइंट की तरफ खिलाड़ी, कवर की तरफ खिलाड़ी है। एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ और 6 गेंदें 10 रनों की जरूरत है। इनके पास अनुभव की कोई कमी नहीं है। अनिकेत के पास अगर देखें तो ये भी जबरदस्त खिलाड़ी है। मैदान के अंदर एक बहुत बड़ा बैटल है, दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम में आमदार चषक 2021 का घमासान। और इस घमासान को जीतने के लिए खिलाडी लगाएंगे जी जान। हर पड़ाव को जीतने की कोशिश हो सकती है। शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत, 10 धावांची आवश्यकता, जास्त वेळ घालू नका प्लीज, आपल्याला विनंती आहे। क्रिकेटचा खेळ रंगलाय, अप्रतिम अशा प्रकारचं क्रिकेट मैदानात सुरू आहे। रोमहर्षक सामना मैदानात यावेळेला मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न आहे। ऑन साइडला खेळायचा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे। पहिल्या चेंडूवरती भरत लोहार यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे। भरत रंगात आलेत, परत अप्रतिम गोलंदाजी। माझ्या गाडीवर 5 गेंदों का खेल और 10 रनों की जरूरत है। बहुत ही बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर 41 विकेट के नुकसान पर। और अब जाकर अनिकेत राउत बैक टू द पैवेलियन जाते हुए, क्या ये मैच चल रहा है। इस तरह के मुकाबले देखने के लिए दर्शक आते हैं। अंडर एडवर्ड कंडीशन सम पीपल ब्रेक डाउन एंड सम ब्रेक द रिकॉर्ड। विपरीत स्थिति में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड को तोड़ते हैं। कीर्तिमान बनाने का मौका, इतिहास बनाने का मौका है और इससे बड़ा मंच नहीं होगा, क्योंकि आमदार चषक 2021 चल रहा है। काफी संख्या में दर्शक मौजूद। आज के दिन का यह सबसे सुपरहिट मुकाबला है।
पिछले 4 दिनों में इस तरह की कहानी चली है, इसलिए टूर्नामेंट सुपर डुपर हुआ है, सुपर से ऊपर वाले परफॉर्मेंस हुए हैं। हमारे दिल की धड़कनें एक बार फिर बढ़ती हुई। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज या नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। नॉन स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज अक्षय भरत राइट अप ओवर द विकेट। इस बार ऑन साइड की तरफ लॉन्ग ऑन की तरफ खेले और लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद। भरत ने इस मैच में जान डाली है, दूसरा लगातार विकेट मिला है। विकेट मिलेगा तो गाना भी आएगा, क्योंकि एक बार फिर बल्लेबाज का मनोबल जो है गिरने वाला है। ये होते हैं बड़े मंच के बड़े सरपंच। भरत लोहार लीजेंड खिलाड़ी है और ये मैच विनर खिलाड़ी है, गेम चेंजर खिलाड़ी है। 4 गेंदों का खेल से जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। पहले छक्के चौकों की बौछार, वार पे वार, उसके बाद में मिला विकेट, आया पलटवार। मैच में पलटवार आया है, लगातार 2 झटके दिए हैं। आई 11 की बात करें तो कमबैक करने की कोशिश, वापसी का बिगुल बजाते हुए टाइगर स्पोर्ट के लिए यहां से एक कदम आगे सोचना पड़ा। नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं, प्रमित है और हैट्रिक ऑन रहेगी। क्या यादगार पल रहेगा ये टूर्नामेंट के लिए। भरत लोहार पहली बार सफल में विराटन के मैदान पर खेल रहे हैं। वो पुराना जादू है, गाड़ी पुरानी है, इंजन नया है। एक बार फिर अनुभव के भंडार खिलाड़ी है, कमाल के खिलाड़ी है, निरंतरता इनके पास है। बल्लेबाज क्या एक बार फिर इतिहास बनाएंगे। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के। 4 गेंदों का खेल से 10 रनों की जरूरत है। यहाँ एक बड़े शॉट की मांग हो रही है। मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो, इस खेल को लिफ्ट करने की जरूरत है। बीच मैदान पर खेल देके ये फाइनल का मैच नहीं है, अभी भी मुकाबला आना बाकी है, बहुत कुछ आना बाकी है। रात अभी बाकी है, बात अभी बाकी है, ये तो सिर्फ टेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, बहुत कुछ आना बाकी है। बहुत इंपॉर्टेंट मैच है। थर्ड मैन पर खिलाड़ी मौजूद है, एक फाइनल पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, एक कवर पॉइंट पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। दिल की धड़कनें बहुत तेज होती हुई। इस बार छोड़ा है, और क्यों छोड़ा सवाल है। हैट्रिक पूरी होती हुई इस लीजेंड खिलाड़ी के लिए तालियां तो बजनी चाहिए। सभी दर्शकों को मैं विनती कर रहा हूं, जोरदार तालियां भरत लोहार साहब के लिए। वैसे तो माचिस भी बदनाम है आग लगाने के लिए, भरत जी आपने भी आग लगाई है मैदान में। गाने के साथ वापस आएंगे। विराखन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र। विराखन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र। आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव। 3 गेंदों का खेल से 10 रनों की जरूरत है। पिछले 3 गेंदों में केवल विकेट आया है। ऐसा लगता है कि भरत लोहार जी एक वेबसाइट बनाना चाहते हैं। डब्लू है, डब्लू है, डब्लू है, उसके बाद में क्या एक बार फिर वो बिंदी बिंदी आएगी या एक बार फिर 6-4-4, क्या होगा देखने वाली बात है। कमाल का मैच चल रहा है, शानदार वापसी होती भी। सूरज को एक बार फिर डूबने के लिए वक्त लगता है, वो वापस आने के लिए वक्त लगता है, लेकिन क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता है। इस बार सुंदर तरीके से ऑन साइड की तरफ खेलते हुए खूबसूरती के साथ लॉन्ग ऑन की तरफ खेले खिलाड़ी मौजूद, 1 ही रन मिलेगा। इसका मतलब है कि आने वाले 2 गेंदों पर आपको एक बड़ा शॉट खेलना होगा। 9 रनों की जरूरत है। शानदार गेंदबाजी, ये होते हैं महान खिलाड़ी। उच्च कोटि के खिलाड़ी वही होते हैं जो अपने अंदर नए नए पहलू जोड़ जाते हैं। पानी के बिना नदी बेकार है, अतिथि के बिना मंच बेकार है, और चौके छक्के के बिना क्रिकेट बेकार है। 2 गेंदों का खेल से 9 रनों की जरूरत है। शुभम पांडे इनकी तरफ से 2 चौकों के लिए 500 का इनाम बिल्कुल है। अब आंकड़ा बदल रहा है, गुलाबी नोट मिलेंगे, 2000 का इनाम है। 2 गेंदे 9 रनों की जरूरत है। काटे की टक्कर चल रही है। प्रेक्षकांना विनंती आहे, इथे सफाळ्यामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये टाळ्यांकरता कंजूसपणा करणारे आपण लोकांना एकदा टाळ्यांचा गजर या मॅच करता होऊन जाऊ द्या। 2 गेंदे 9 रनों की जरूरत। ओ बहुत अच्छी गेंद, बल्लेबाज एक बार फिर आउट। ये कहानी है, भरत लोहार ने बदली है, इस मैच में जान डाली है। भरत रंगात आले परत, अप्रतिम गोलंदाजी, क्या बात है, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस, मैग्निफिसेंट परफॉर्मेंस, खूबसूरत गेंदबाजी, क्या कमाल की गेंदबाजी के गेम चेंजर खिलाड़ी है। थैंक यू डीजे। 1 गेंद और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। पिछले 5 गेंदों की अगर बात करूं तो 1 ही रन आया है।
बल्ले के साथ बल्लेबाज अपना पवित्र रिश्ता नहीं बना पा रहे, ये सबसे बड़ी परेशानी है। इसीलिए गेम चेंजर खिलाड़ी है इस शानदार प्रदर्शन के लिए शुभम पांडे, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम भरत लोहार जो लीजेंड खिलाड़ी है, गेम चेंजर गेंदबाज। 42 8 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस बार उड़ाया आसमान की तरफ, लेकिन ये आते आते मोहतरमा बहुत देर कर दिया आपने। ये छक्का आया लेकिन तब तक तीर कमान से निकल चुका था। ये मुकाबला I11 पुलिस ने जीत लिया। इस मैच के हीरो की बात करें, ओल्ड इज गोल्ड, सुपर हिट जबरदस्त परफॉर्मेंस करने वाले खिलाड़ी है, मैन ऑफ द मैच बनेंगे भरत लोहार। हमारे पास समय बहुत कम है तो जल्दी हम एक बार फिर टॉस बॉक्स में जाएंगे, एक बार फिर मैन ऑफ द मैच प्रदान करेंगे और अगला मुकाबला आएगा।